खरं तर याआधी गोव्यामध्ये संजय राऊत यांनी निवडणूक लढवली होती। गोव्यामध्ये उभाटा गटाला मोठा भोपळा मिळाला। त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये उभाटा गटानं निवडणूक लढली होती। त्यावेळेला उभाटा गटाला आणि संजय राऊत यांना मोठा भोपळा मिळाला। आता देखील त्यांना विचारायचं आहे की बिहारमध्ये संजय राऊत आणि उभाटा गट किती जागा लढणार आहेत? बिहारमध्ये उभाटा गट निवडणूक लढणार आहे का? बिहारमध्ये त्यांच्यात हिम्मत असेल, त्यांच्यात दम असेल तर बिहारमध्ये जाऊन निवडणूक लढा। बिहारमध्ये देखील तुम्हाला भोपळा मिळल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही काय म्हणतायत की बिहारमधल्या मतदारांना विकत घेतलं जातंय, महाराष्ट्रातल्या मतदारांना तुम्ही विकत घेतलं होतं असा देखील आरोप करतायत। तुम्ही अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींचा अपमान करतायत, बिहारच्या मतदारांचा अपमान करतायत। विधानसभेला तुम्ही महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला होता आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली। 90 जागा तुम्ही महाराष्ट्रात लढल्या, तुम्हाला 20 जागा निवडून आणता आल्या नाहीत। आता बिहारमध्ये 283 जागा आहेत, त्यापैकी उभाटा गट किती जागा लढणार आहेत आणि किती जागेवर उभाटा गटाचं डिपॉझिट जप्त होणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। बिहारमध्ये देखील संजय राऊत आणि उभाटा गटाला मोठा भोपळा मिळाल्याशिवाय राहणार नाही।